नमस्कार. सध्या आपल्या महाराष्ट्रात खूप एक प्रॉब्लेम चाललेला आहे की तरुण मुलांचे लग्न जमत नाहीये. स्थळ जरी बघायला आलं तर काही आपले नातेवाईक असतात, आपले हितचिंतक असतात, त्या मुलीकडच्यांना सांगतात हा मुलगा खूप दारू पितोय, हा मुलगा खूप बेवडा आहे, हा मुलगा काही कामधंदा करत नाहीये, हा अव्यात गेलेला वाया गेलेला मुलगा आहे. तुमच्या तुमच्या मुलीचं आयुष्य जर बर्बाद नसेल करायचं तर या मुलाला तुम्ही मुलगी देऊ नका, असं बोलून तुमची खूप बदनामी करतात. ते कोणी असू द्या, तुमचे नातेवाईक असू द्या किंवा तुमचे हितचिंतक मित्रमंडळी कोणी असू द्या. अशा वेळेस मित्रांनो, अशा वेळी आपण त्यांच्यावरती भारतीय न्याय संहितेचे कलम 356 नुसार कारवाई करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, आपण जर माझे व्हिडिओ युट्यूबला जर बघत असाल तर माझ्या ऍडव्होकेट महेश वंश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण तसेच आपण हे व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामला जर बघत असाल तर माझ्या ऍडव्होकेट महेश वंश या पेजला नक्की फॉलो करा. तसेच माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींना अशीच कायदेशीर माहिती मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.